जय हिंद. आज दिसणारी ही इमारत, हसरे चेहरे आणि शिस्तबद्ध वातावरण हे एका दीर्घ प्रवासाचे फळ आहे. ही केवळ एक शाळा नसून ज्ञान आणि संस्काराचे केंद्र आहे, जिथे हजारो विद्यार्थी घडले आणि आजही घडत आहेत. महात्मा फुले यांनी सांगितल्याप्रमाणे एका अविद्येने अनेक अनर्थ घडतात आणि त्यांच्याच विचाराचा बोध घेऊन संस्थेचे अध्यक्ष माननीय माधवरावजी पाटील शेळगावकर आणि संचालक मंडळ यांनी ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर, दीनदलित, वंचित यांच्या मुलांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध व्हावी आणि त्यांना सुद्धा सन्मानाचे जीवन जगता यावे हा उदात्त हेतू उराशी बाळगून 1984 साली आषाढी एकादशीच्या दिवशी ज्ञान संवर्धन शिक्षण प्रसारक मंडळ दुप्पा शंकरनगर या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि पाहता पाहता या छोट्याशा रोपट्याचे आज या विशाल वटवृक्षामध्ये रूपांतर झाले आहे. मागील 35 वर्षांमध्ये विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि पालकांचा विश्वास पाहता कालांतराने माध्यमिक शिक्षणासोबतच उच्च माध्यमिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली. दुप्पा, धर्माबाद, मुगाव, शेळगाव आणि अटकळी या भागात विद्यार्थी केंद्रित उपक्रम राबवण्यासाठी संस्थेचा विस्तार झाला. संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी संत ज्ञानेश्वर प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय दुप्पा या आपल्या शाळेला माननीय प्राचार्य शंकरराव डोणगावकर सर, माननीय स्मृतिशेष प्राचार्य शहाजी पाटील शेळगावकर, माननीय प्राचार्य संजय पाटील शेळगावकर आणि आता माननीय प्राचार्या सौ सरोज संजय पाटील सर्व शिक्षक व शिक्षकेतर सहकार्यांचे उत्स्फूर्त असे योगदान लाभले. शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकात बंदिस्त असलेले ज्ञान नव्हे, तर विचारांना दिशा देणारे आणि व्यक्तिमत्व घडवणारा एक सुंदर असा प्रवास आहे. इथे घडतो शिस्तीचा आणि जबाबदारीचा संस्कार आणि आज या टप्प्यावर शाळा आधुनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षित शिक्षक व विद्यार्थी केंद्रित शिक्षण पद्धतीसह नव्या युगात प्रवेश करून वाटचाल करत आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्थेच्या वतीने जे विविध विद्यार्थी केंद्रित उपक्रम राबवण्यात येतात, त्या उपक्रमांची आपण आता थोडक्यात माहिती घेऊया. वेळेच्या बाबतीमध्ये केवळ दोनच गोष्टी केल्या जाऊ शकतात. एक तर ती योग्य पद्धतीने वापरात आणल्या जाऊ शकते किंवा वाया जाऊ शकते. विद्यार्थ्यांनी त्यांचा प्रत्येक मिनिट योग्य त्या पद्धतीने वापरावा आणि स्वतःची प्रगती साध्य करावी यासाठी त्यांना डेली डायरी हा उपक्रम देण्यात आलेला आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी सकाळी 5 वाजता उठावं, नियमितपणे ते व्यायाम करतात, नियमितपणे ते शाळा करतात, संध्याकाळी 2 तास अभ्यास आणि सकाळी 2 तास अभ्यास, सायंकाळी 1 तास जेवणानंतर घरकामामध्ये आईवडिलांना मदत करतात, झोपण्यापूर्वी रात्री 9 ते 10 महापुरुषांचं चरित्र वाचन करतात आणि शेवटी डेली डायरीच्या माध्यमातून वेळेचा योग्य तो उपयोग झाला किंवा नाही हे डेली डायरी भरून स्वयंमूल्यमापन करतात आणि अशा पद्धतीने विद्यार्थी आपल्या वेळेचा चांगल्या पद्धतीने सदुपयोग करून स्वतःची प्रगती खूप चांगल्या पद्धतीने साध्य करीत आहेत. महत्वाचा उपक्रम म्हणजे डेली अकाउंट डायरी. यामध्ये विद्यार्थ्यांना दैनंदिन व्यवहार अतिशय चांगल्या पद्धतीने समजावेत, अनावश्यक खर्च टाळल्या जाऊन आर्थिक बाजू भक्कम व्हावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा उपक्रम विद्यार्थ्यांना देण्यात आलेला आहे. यामध्ये विद्यार्थी डेली अकाउंट डायरी रोज मेंटेन करतात. कोणत्या कारणास्तव खर्च झाला, तो योग्य कारणासाठी झाला का अयोग्य कारणासाठी झाला याचं मूल्यमापन ते करत आहेत आणि अनावश्यक कारणासाठी होणारा खर्च दिवसेंदिवस कमी होत जाऊन कुटुंबाची आर्थिक बाजू चांगली होण्यासाठी विद्यार्थ्यांना व त्यांच्या परिवारांना या उपक्रमाचा खूप चांगल्या पद्धतीने फायदा होत आहे. असे म्हणतात की संगत ही रंगत लाती है. जर आपले विद्यार्थी महान व्हावे असे वाटत असेल तर त्यांना महापुरुषांचे चरित्र वाचन करणे अनिवार्य आहे. हा उद्देश ठेवून आमचे विद्यार्थी महापुरुषांचे व यशस्वी लोकांचे चरित्र वाचन करतात. त्यासोबतच दररोज सकाळी 10 मिनिटे स्ट्रेचिंग एक्सरसाइज देखील करतात आणि विशेष म्हणजे स्वतःचा परिचय देत असताना विद्यार्थी स्वतःचे नाव, आईचे नाव, वडिलांचे नाव आणि मग आडनाव असा परिचय देतात आणि सोबतच त्यांचे ध्येय काय आहे हे देखील जाहीर करतात. विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंद व्हाव्यात, त्यांच्या विचारांमध्ये प्रगल्भता यावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून संस्थेने अतिशय सुंदर असा परिपाठ तयार केलेला आहे.
यामध्ये राष्ट्रगीत, प्रतिज्ञा, संविधान, महाराष्ट्र गीत हे तर विद्यार्थ्यांना मुखोद्गत आहेच आहे, पण त्याशिवाय महत्त्वाचं म्हणजे शब्दांचं सामर्थ्य. मानवी जीवनामध्ये शब्दांचं सामर्थ्य किती महत्त्वाचं आहे हे शब्दांमुळेच दंगल आणि शब्दांमुळेच मंगल या ओळीवरून विद्यार्थ्यांना पटवून देण्याचं काम परिपाठाच्या माध्यमातून केले जाते. त्यानंतर महात्मा फुलेंचे विचार, संस्थेचे 12 संकल्प. संस्थेच्या 12 संकल्पामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जर संकल्प कोणता असेल तर तो म्हणजे व्यसनमुक्त परिवार. ग्रामीण भागातील परिवार व्यसनामुळे जी उद्ध्वस्त होतात ती होऊ नयेत म्हणून आमच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून व्यसनमुक्त परिवार ही एक अतिशय सुंदर संकल्पना आम्ही राबवतो. त्यानंतर स्वसंवाद. विद्यार्थ्यांना स्वयंप्रेरणेसाठी कुणावर अवलंबून न राहता स्वतःच्याच संवादाच्या माध्यमातून प्रेरणा कशी मिळेल हे नियोजन करून त्यांना स्वसंवाद तयार करून दिलेला आहे, ज्या माध्यमातून ते स्वतः प्रेरणा घेतात. पसायदान. त्यानंतर जनरल नॉलेज, भविष्यातील स्पर्धा परीक्षांची तयारी उत्तम प्रकारे व्हावी यासाठी रोज 5 प्रश्न असं वर्षभरात एकूण 300 दिवस गृहीत धरून एका वर्षात 1500 प्रश्न आणि 5वी ते 10वी असं 6 वर्षामध्ये एकूण 9000 प्रश्न विद्यार्थ्यांना लिहून दिले जातात. मराठी, हिंदी, इंग्लिश तिन्ही भाषेमधून बोधकथा सांगितल्या जाते. चर्चात्मक पद्धतीने सुंदर असा अभ्यास व्हावा म्हणून सुपर पार्टनर या उपक्रमाचं अतिशय सुंदर नियोजन परिपाठाच्या मध्ये केलेलं जातं. भौगोलिक माहिती, ऐतिहासिक माहिती, वैज्ञानिक माहिती, आहार आणि आरोग्य, मेमरी गेम, ध्यानधारणा आणि शेवटी विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा वाढदिवस अतिशय उत्साहामध्ये गीत गाऊन साजरा केला जातो. प्रत्येक विषयाच्या पाठाला सुरुवात करण्यापूर्वी विद्यार्थी तो पाठ घरी वाचतात, कठीण शब्द, कठीण वाक्य अधोरेखित करतात. शाळेत आल्याच्या नंतर विषय शिक्षकाच्या मदतीने कठीण शब्द, कठीण वाक्य फळ्यावर त्याचं संकलन होतं. विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या मदतीने त्या कठीण भागाचा अर्थ त्या ठिकाणी स्पष्टीकरण केलं जातं. त्यानंतर तो पाठ सर शिकवतात. अशा पद्धतीने तो पाठ विद्यार्थ्यांना व्यवस्थित समजावून सांगितला जातो. पाठ संपल्याच्या नंतर त्या पाठातून मला काय शिकायला मिळालं या अनुषंगाने विद्यार्थ्यांकडनं वर्गात समोर येऊन अनुभवकथन घेतलं जातं. या उपक्रमाचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याकडून काही ना काही शिकायला मिळतं. अनुभव कथन संपल्याच्या नंतर पाठाखाली जो स्वाध्याय असतो त्या स्वाध्यायावर लेखी परीक्षा घेतली जाते आणि अशा पद्धतीने प्रत्येक पाठाची अतिशय सुंदर रीतीने तयारी करून घेतली जाते. या व्यतिरिक्त आपल्या शाळेतील विद्यार्थी 30 पर्यंतचे पाढे, 20 पर्यंतचे वर्ग आणि 10 पर्यंतचे घनपाठ करतात, जेणेकरून त्यांना गणित विषय सोपा व्हावा. तसेच आपले विद्यार्थी मराठी, हिंदी, इंग्लिश या विषयाचे दररोज एक पान शुद्धलेखन लिहितात. आपल्या शाळेत अप्रगत विद्यार्थ्यांसाठी उपचार वर्गाचे आयोजन केले जाते आणि महिन्यातून एक वेळेस विद्यार्थी अध्यापन दिन देखील साजरा केला जातो. ग्रामीण भागामध्ये बऱ्याचशा पालकांची आर्थिक परिस्थिती कमकुवत असते. हे लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना नवनीत गाईडचे वाटप करण्यात येते आणि पुस्तक प्रदर्शनाचे देखील आयोजन करण्यात येते. आपल्या शाळेतील विद्यार्थी 4थी आणि 7वी स्कॉलरशिप, नवोदय तसेच NMMS अशा विविध स्पर्धा परीक्षेमध्ये देखील सहभागी होतात आणि या स्पर्धा परीक्षांसाठी आपल्या शाळेतील उत्कृष्ट शिक्षक विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करतात. स्वच्छ घर परिसर आणि वृक्ष लागवड अभियान आपल्या शाळेद्वारे राबवण्यात येते. त्यामध्ये स्वच्छतेसाठी श्रमदान घेतलं जातं. तसेच आपल्या शाळेत सुंदर आणि आकर्षित अशी परसबाग देखील तयार करण्यात आली आहे. सोबतच विद्यार्थ्यांना ओला कचरा आणि सुका कचरा यांच्या व्यवस्थापनासंबंधी मार्गदर्शन देखील केले जाते. आपल्या शाळेतील विद्यार्थी मासपेटी, स्काउट गाईड, लेझिम अशा विविध क्रीडा प्रकारांमध्ये सहभाग नोंदवतात आणि आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी तालुका व जिल्हा स्तरावर क्रमांक देखील पटकावला आहे. यासोबतच संगीत, चित्रकला, शिल्पकला अशा विविध स्पर्धांमध्ये देखील विद्यार्थी उत्साहाने सहभागी होतात. आपल्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी विज्ञान प्रयोगशाळा, संगणक कक्ष, सूचना पेटी, आयडिया बॉक्स, सुरक्षिततेसाठी CCTV, मध्यान्ह भोजन,
फिल्टर पाणी, स्वच्छतागृहे या सर्व सुविधा उपलब्ध आहेत. तसेच वर्ग प्रतिनिधींची बैठक आणि गावनिहाय पालक बैठक यांचे देखील नियमितपणे आयोजन करण्यात येते. इतकेच नव्हे तर प्रत्येक वर्गात सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा देखील लावण्यात आली आहे व दररोज विद्यार्थी सुविचार देखील लिहितात. आपल्या शाळेमध्ये वर्ग स्तरावर जयंती आणि पुण्यतिथी साजरी केली जाते, जेणेकरून 70 ते 80 विद्यार्थ्यांना सहभागी होता येतं आणि त्यांच्या कलागुणांना वाव मिळतो. दरवर्षी आपल्या शाळेत आषाढी महोत्सव दिंडीचे आयोजन देखील करण्यात येते. तसेच आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांचा शालेय समारोप वंदे मातरम या राष्ट्रभक्तीपर गीताने होतो आणि विद्यार्थी सुरक्षितता लक्षात घेता शाळा सुटल्यानंतर शेवटचा विद्यार्थी जाईपर्यंत दररोज एका शिक्षकाची नियुक्ती केली जाते. सुपर पार्टनर हा या संस्थेचा एक अत्यंत महत्त्वाचा उपक्रम वाटतो, जो महाराष्ट्रातील इतर शाळांमध्ये क्वचितच बघायला मिळतो. काय आहे हा सुपर पार्टनर उपक्रम? यामध्ये 2 विद्यार्थ्यांची एक जोडी तयार करण्यात आलेली आहे. त्यांना दररोज 40 मिनिट वेळ देण्यात आलेला आहे. या 40 मिनिटामध्ये 20 मिनिट एक विद्यार्थी दुसऱ्या विद्यार्थ्याला प्रश्न विचारतो आणि तो त्याची उत्तरं देतो. त्यानंतर पुढच्या 20 मिनिटांमध्ये तो विद्यार्थी पहिल्या विद्यार्थ्याला प्रश्न विचारतो आणि तो त्याची उत्तर देतो. अशा पद्धतीने चर्चात्मक पद्धतीतून या विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची पातळी खूप चांगल्या पद्धतीने वाढत आहे. प्रश्न विचारण्याचं कौशल्य, उत्तर देण्याचं कौशल्य, संवाद साधण्याचं कौशल्य, ज्ञानाची पातळी, सर्व पातळीवर विद्यार्थ्यांच्या क्षमतांमध्ये वाढ होत आहे आणि हा उपक्रम अत्यंत सुंदर असा मार्गदर्शक उपक्रम या ठिकाणी बघायला मिळत आहे. यासोबत संस्थेमध्ये नियमितपणे आरोग्य शिबिर, योग शिबिर, मासिकोत्सव, वार्षिकोत्सव संपन्न होतात. वार्षिक उत्सवाचे वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे यामध्ये विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमासह संस्था प्रतिवर्षी कर्मयोगी पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करते. कर्मयोगी पुरस्कार प्रदान करण्यामागचा संस्थेचा हेतू हा आहे की आमच्या संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय माधवरावजी पाटील शेळगावकर हे मागील 25 वर्षापासून माझा महाराष्ट्र स्वच्छ, सुंदर, निर्मल झाला पाहिजे या उदात्त हेतूने 1000 पेक्षा जास्त गावांमध्ये प्रबोधन करून महाराष्ट्र देशामध्ये प्रथम क्रमांकात आणण्यात मोलाची भूमिका निभावली आहे. आणि अशाच या आमच्या कर्मयोगाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आम्ही समाजाभिमुख काम करणाऱ्या व्यक्तिमत्वाची या पुरस्कारासाठी निवड करतो, हे या ठिकाणी अभिमानाने सांगावंसं वाटतं. या सुंदर अशा रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर होत असताना संस्थाचालक, शिक्षक, पालक, विद्यार्थी, परिसरातील नागरिक, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी यांचे वेळोवेळी मार्गदर्शन आणि सहकार्य शाळेला लाभले आहे. म्हणूनच समाजातील सर्व घटकांना ही संस्था चांगल्या पद्धतीने सेवा देऊ शकत आहे. इथे घडतात सक्षम विद्यार्थी, जबाबदार नागरिक आणि त्यांचे उज्ज्वल भविष्य. ज्ञान, शिस्त आणि संस्कार हाच आमचा मंत्र. संत ज्ञानेश्वर प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालय म्हणजेच कालचा वारसा, आजची जबाबदारी आणि उद्याचे स्वप्न. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ग्रामीण भागातील शिक्षणाची गैरसोय लक्षात घेऊन 1984 साली या संस्थेची ज्ञान संवर्धन या संस्थेची आम्ही स्थापना केली आणि चांगल्या प्रकारे चालवल्यामुळं या संस्थेतून पुष्कळशा मुली इंजिनियर झाले, डॉक्टर झाले, एक मुलगा कलेक्टरही झाला. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आणि हे पाहता यावरही मी समाधान नाही आहे. आत्ताची सध्याची परिस्थिती पाहता यश कमी विद्यार्थ्यांना मिळालं आणि बेकार विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी कुठलं तरी कौशल्य ज्ञान द्यावं आणि ते कौशल्य ज्ञान देण्यासाठी आमची आर्थिक परिस्थिती एवढी मजबूत नसली तरी आमच्या सर्व सहकार्याच्या वतीनं काहीतरी कौशल्य ज्ञान देऊन त्यांना उपजीविकेची तयारी करावी असं माझा मानस आहे आणि ते निश्चितपणे पूर्ण होईल अशी मला आशा आहे. मी या प्रसंगी पालकांना एवढंच सांगू इच्छितो की तुमचा पाल्य आणि आमचा विद्यार्थी हे सध्या एक लहान रोपटं आहे आणि हे रोपटं 24 तासापैकी 6 तास शाळेमध्ये राहतं आणि 18 तास घरी तुमच्याकडे राहतं. मी असं वचन देतो की या 6 तासामध्ये या रोपट्याचं निंदन, खुरपण, सिंचन आणि संरक्षण हे आम्ही करतो आणि 18 तासामध्ये ते तुम्ही घरी करावं, जेणेकरून या रोपट्याचं रूपांतर
उद्या एका विशाल वटवृक्षामध्ये होईल, जे अनेक पिढ्यांना सावली पण देईल आणि फळ पण देईल. तर चला, पालक आणि शिक्षक यांची एक भक्कम युती करूया आणि आपल्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संत ज्ञानेश्वर विद्यालय.